तर जय भीम भावांनो, स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाच्या युट्यूब चॅनल सूर्य एडिट व्हिडिओ मध्ये। तर फायनली मित्रांनो, जो तुम्ही प्रिव्ह्यू मध्ये व्हिडिओ पाहिला त्याला तुम्ही एकदम सोप्या पद्धतीने बनवू शकता। तर आजचा व्हिडिओ ट्रेंडिंग मराठी सॉन्ग याच्यावरती आहे, जो की इंस्टाग्राम वरती बांगडीचा कलर लाल या नावाने खूप जास्त व्हायरल आहे आणि त्या सॉन्ग वरती आपला आजचा ट्युटोरियल आहे। व्हिडिओ एकदम इंटरेस्टिंग झालेला आहे। व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि भरभरून कमेंट करा। आणि या व्हिडिओ मध्ये जो बीटचा व्हिडिओ आहे तो तुम्हाला देखील पाहिजे असेल तर ते तुम्हाला आपल्या टेलिग्राम वरती भेटून जाईल। टेलिग्राम चॅनल लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे, तिथे जाऊन तो व्हिडिओ तुम्ही डाउनलोड करू शकता। तर मित्रांनो, जरा वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। सिंपली न्यू व्हिडिओवरती क्लिक करा, अल्बम मध्ये जाऊन जो डाउनलोड केलेला व्हिडिओ आहे बीटचा त्यावरती क्लिक करून ते बीटचा व्हिडिओ ऍड करा। व्हिडिओ ऍड केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे बीटचे नंबर दिसून जातील। त्यानंतर लेअरला क्लिक करा, खाली स्क्रोल करून तुम्हाला एक्स्ट्राक्ट ऑडिओ ऑप्शन वरती क्लिक करून याचा ऑडिओ एक्स्ट्राक्ट करून घ्या। त्यानंतर आपल्याला बीटच्या नंबरनुसार आपल्याला लेअर कट करून घ्यायचे, म्हणजे स्लिप करून घ्यायचे। त्यासाठी प्रॉपर असा लेअरला जम्प करून घ्या, जिथे नंबर चेंज होते तिथे जाऊन लेअर कट करा। अशाच प्रकारे मी दाखवतोय त्याप्रमाणे जिथे नंबर चेंज होते तिथे जाऊन लेअर कट करून घ्या आणि हे सर्व बीट्स व्हिडिओच्या एंडिंग पासून कट करून घ्या। सिंपली वरच्या लेअरला क्लिक करा, खाली स्क्रोल करून रिफ्रेश ऑप्शन वरती जा आणि अल्बम मध्ये जे फोल्डर मध्ये फोटो आहेत ते फोल्डर ओपन करून तुमची फोटो सिलेक्ट करा आणि ही सेम प्रोसेस कट केलेल्या सर्व लेअर वरती जाऊन करा। सेम अशाच प्रकारे पुढच्या लेअरला क्लिक करून रिफ्रेश ऑप्शन वरती जाऊन तुमची कोणतीही फोटो सिलेक्ट करा। अशाच प्रकारे सर्व लेअर वरती जाऊन तुमची फोटो सिलेक्ट करा आणि सेम अशाच प्रकारे सर्व फोटो रिप्लेस करून घ्या। नंतर लेअरला क्लिक करून खाली स्क्रोल करून ट्रान्सफॉर्म वरती जाऊन लेअर अशा प्रकारे प्रॉपर रेशिओ वरती सेट करून घ्या। तर मी सांगतोय त्याप्रमाणे रेशिओ वरती अशा प्रकारे फोटो सेट करून घ्या। तर अशाच प्रकारे आपल्या सर्व फोटो रेशिओ वरती सेट करून झालेले आहेत। त्यानंतर फर्स्ट लेअरवरती ॲनिमेशनला क्लिक करून कॉम्बो सेक्शन मध्ये जा। नंतर इथे थोडं खाली स्क्रोल करून घ्या, लेफ्ट झूम हे इफेक्ट दिसून जाईल त्यावरती क्लिक करा। नंतर राईट वरती क्लिक करा। नंतर समोरच्या लेअरला क्लिक करून ॲनिमेशन वरती जा, खाली स्क्रोल करून राईट झूम हे इफेक्ट सिलेक्ट करा। पुढच्या लेअरला क्लिक करून ॲनिमेशन वरती जाऊन लेफ्ट झूम हे इफेक्ट सिलेक्ट करा। पुढच्या लेअरला क्लिक करून ॲनिमेशन वरती जाऊन राईट झूम हे इफेक्ट सिलेक्ट करा। परत पुढच्या लेअरला क्लिक करून ॲनिमेशन वरती जाऊन लेफ्ट झूम हे इफेक्ट सिलेक्ट करा। त्यानंतर अशाच प्रकारे याच्या पुढच्या फोटोवरती लेफ्ट राईट झूम इफेक्ट हे लावून घ्या। त्यानंतर आपल्याला अशा प्रकारे हे इफेक्ट दिसून जाईल। त्याच्यानंतर डायरेक्टली या फोटोवरती ॲनिमेशनला क्लिक करून झूम ऑन हे ॲनिमेशन लावा। अशाच प्रकारे या सर्व छोट्या फोटोवरती हे झूम ऑन ॲनिमेशन लावून घ्या। नंतर झूम ऑन ॲनिमेशन लावल्यानंतर 7 सेकंडच्या फोटोवरती या फोटोला क्लिक करून ॲनिमेशन वरती जा। नंतर सर्च वरती जाऊन इथे आपल्याला पेंडिंग हे ॲनिमेशन सिलेक्ट करा। त्यानंतर याची सेकंड साईज 8 सेकंड ठेवा आणि राईट वरती क्लिक करा। त्यानंतर याच्या पुढच्या सर्व फोटोवरती जाऊन ॲनिमेशन वरती जाऊन पेंडिंग हे ॲनिमेशन लावून घ्या। त्यानंतर हे ॲनिमेशन आपल्याला अशा प्रकारे दिसून जाईल। त्यानंतर परत 7 सेकंड फोटोवरती या व्हिडिओ इफेक्टला क्लिक करून इथे आपल्याला ट्रेंडिंगला शेक इफेक्ट दिसून जाईल, त्यावरती क्लिक करा। नंतर व्हिडिओ इफेक्टला क्लिक करून याची साईज व्हिडिओच्या एंडिंग पासून वाढवून घ्या। ऑब्जेक्टला क्लिक करून ऑल व्हिडिओ करून घ्या। नंतर ॲडजस्टमेंट वरती क्लिक करून याची इंटेन्सिटी 10 पर्यंत ठेवा आणि स्पीड 55 पर्यंत ठेवून घ्या। त्यानंतर 7 सेकंड लेअरवरती या लेअरला झूम करून व्हिडिओ इफेक्टला क्लिक करा। इथे सर्च वरती जाऊन तुम्हाला इथे बटरफ्लाय हे इफेक्ट सर्च करा। त्याच्यानंतर आपल्याला अशा प्रकारे भरपूर इफेक्ट दिसून जाईल। या इफेक्टला क्लिक करून राईट वरती क्लिक करा। त्यानंतर आपल्याला अशा प्रकारे व्हिडिओ इफेक्ट दिसून जाईल। नंतर आपल्याला व्हिडिओ इफेक्टची साईज या फोटोपर्यंत ठेवून घ्या। नंतर व्हिडिओ इफेक्टला क्लिक करून याचं डुप्लिकेट करा आणि या फोटोपर्यंत त्याची साईज ठेवून घ्या आणि अशाच प्रकारे तुम्हाला सर्व फोटोवरती हे इफेक्ट ठेवून घ्या। त्याच्यानंतर आपल्याला अशा प्रकारे व्हिडिओ इफेक्ट दिसून जाईल। नंतर व्हिडिओच्या स्टार्टिंगला फिल्टरवरती क्लिक करून खाली स्क्रोल करा, तुम्हाला इथे ग्लो इफेक्ट दिसून जाईल, त्यावरती क्लिक करा। नंतर याची साईज 70 पर्यंत ठेवून घ्या।
त्यानंतर बॅक या फिल्टरची साईज व्हिडिओच्या एंडिंग पासून वाढवून घ्या. त्यानंतर ॲडजस्ट वरती क्लिक करा. इथे सॅच्युरेशन 5 ठेवा, शार्पनेस 70 ठेवा आणि क्लिअरिटी 15 पर्यंत वाढवून घ्या. नंतर HSL वरती क्लिक करून थोडीशी किरकोळ ॲडजस्टमेंट तुम्ही तुमच्या फोटोनुसार करा. त्याच्यानंतर आपला व्हिडिओ रेडी होऊन जाईल. तर ओके मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदा चालला असाल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.